दाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुगा। ओम नमो ज्ञानेश्वरा 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 युवती उदार रादेवा करुणा दया करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो लागलो तुमचा अनुग्रह लागलो करुणा दया करुणा दया करुणा तुमचा अनुग्रह लागलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो लागलो तुमचा अनुग्रह लागलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो लागलो पावनालो जनार्दने मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या अजीव्रजेक मंडनं समस्त पाप खंडनं भक्तचित्तरंजनं सदैव नंदनंदनं विच्चगुच्च मस्तकं सुनादवेणुहस्तकं अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू संत संगतीची काय सांगू सुख अपना पारिके नाही तिथी। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त श्री संत नामदेवराय। संत नामदेवराय या अभंगातून संतांच्या संगतीमध्ये जो अनुभव आलेला आहे तो अनुभव आजच्या अभंगातून मांडतात। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार। बऱ्याच दिवसापासून पवित्र पुण्य पावन भूमी श्री क्षेत्र पासदगाव वारकरी आश्रम भगवान श्री ज्ञानोबारायाच्या दरबारामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायाच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या महान यज्ञातील आजच्या चौथ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाकडे आलेली आहे। जशी सद्गुरु बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू। वैकुंठवासी अशोक महाराज यांनी हे क्षेत्र उभं केलं। हिवलेशे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। महाराजांचा आमचा चांगला संबंध होता।
पुण्यतिथीलाही मला फोन आलता आमच्या आत्माराम महाराजाचा, पण धोधो पाऊस होता, त्या कारणाने येणं झालं नाही. कुणालाच कुठंच हालता येत नव्हतं, एवढा पाऊस होता. साध्या सुध्या पावसाला गुमानी नाही. परत महाराज गेल्याच्या नंतर हा पहिल्यांदा योग आहे. सर्व गुणीजन मंडळी, भजनी मंडळी, देगावकर भजनी मंडळी असतील, आमचे राघोजी महाराज, बंडू महाराज, कवठेकर गुरुजी, एकनाथ महाराज, उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे श्रीकांत महाराज बोर्डेकर, साऊंड सिस्टीम, गावातील टाळकरी मंडळी, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी अशोक महाराजांचा नेम प्रामुख्याने आमचे हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज हे चालवत आहेत. ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा जशी महाराजावर होती, त्याचप्रमाणे त्याहूनही जास्त तुम्हा सर्व मंडळीचा आशीर्वाद, आपल्या सर्वांचं सहकार्य हरिभक्तीपरायण दिगंबर महाराजावर आहे आणि माऊलीचंही आहे. म्हणून महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. वय जरी लहान असलं तर चांगल्या कुळात जन्म झाला, वारकरी कुळात जन्म झाला. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. त्याप्रमाणे दिगंबर महाराज आहेत. सर्व गावकरी मंडळी, माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल 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 या अभंगाच्या पाठीमाग फार सुंदर अशी पार्श्वभूमी आहे. सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. ज्ञानोबारायचा समाधी सोहळा जवळ येतोय. ज्या ज्ञानोबारायांनी संत नामदेवरायाची संगत मागितली, नामदेवराया इतकी जवळीक देवाची कोण पाहिली नाही महाराज. मूर्तिमंत ज्ञानोबाराय आहेत आणि भगवान श्री ज्ञानोबारायाच्या मनामध्ये इच्छा झाली की आपण भक्तीची संगत करावी आणि ज्ञानाला भक्तीची जोड असली बर का. ज्ञानाला जर ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे आणि भक्तीशिवाय ज्ञान पांगळ आहे, पण ज्ञानाला भक्तीची जोड लागते आणि ज्ञानाला वैराग्याचं पात्र लागतं. ज्ञानोबारायची ओवी सांगतो ऐका. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगनेची नाही. भगवान श्री ज्ञानोबाराय अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याकडे हात पसरितात. कशा करता? माझ्या जीवनामध्ये नामदेवरायाची संगत लाभावी अशी इच्छा आहे की आम्ही दोघांनी मिळून तीर्थयात्रा करावी. पण नामदेवरायाचा विश्वास देवाशिवाय कुणावरच नव्हता महाराज. इतर तीर्थयात्राच नको, एक दृढ भाव. माणसाचं कसं झालंय आता, या 2 रोजात आता संपलं, आम्हाला बोलाय काय घोर नाही. माग 2-3 दिवस लय अवघड होतं मला, काहीच बोलाय नाही गेलं. आता झालो मोकळे आम्ही. एक माणूस ते बटन दाबायला गेला मतदानाला, आणि त्याला काय कळच न कोणतं बटन दाबा. ते अधिकारी म्हणला काय झालं बटन दाबाय. म्हणला रात्री कोणाची घेतली की म्हणला ध्यानच येईन कोणतं दाबाव. माणसं बदलतात, लक्षात घ्या. पण संत महात्म्यामध्ये कधी बदल होत नाही. एकनिष्ठ राहणारे असतात संत. रामायणामध्ये फार सुंदर दृष्टांत आलेला आहे. छोटस वानर आहे, त्याचं नाव आहे गंधमादनच का नाव मला वाटतं. आणि त्या वानराला पकडलं रावणानं असं चिमटीमध्ये असं पकडलं. पकडल्याबरोबर त्याला सांगितलं बोल कोणाचा आहे. माझा म्हणलं तर जिवंत सोडतो म्हणलं, आणि रामाचा म्हणलं तर चिरडून मारतो. पण ते एकनिष्ठ होत. 1500 दिली की फुटणार नव्हतं. लोक दुसऱ्याची म्हणलं वारत इकडं तिकडं होतं, कसं झालं घर हानले पैसे त्यानं काय 1500 माणसं विकतात. तुमच्या म्हणाल का माणसाला लई पैसे लागतात. गाढव येत नाही तेवढ्यात 1000 रुपयात माणसं येतात.
एका गाढवाला विचारलं 1000 रुपये होती का, म्हणला मी माणूस आहे काय 1000 रुपये द्या कोणीतरी. ते गंधमादन नावाचं वानर म्हणला काय करशील बरं मला तू. ते म्हणला चिरडून मारतो. ते म्हणला तुझा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा रामाचा म्हणून मेलेलं लय चांगलं ना म्हणलं. मेलेलं बरं पण तुझा म्हणून. आणि साधू संतांनी तेच सांगितलं महाराज, गाढवाचा मालक कधीच व्हायचा नाही, शहाण्याचा नौकर झालेलं चांगलं. विठ्ठल जगाच्या मालकानं नामदेवरायाला बोलवलं. नामा, आनंदीचे ज्ञानोबारा आहेत आणि ज्ञानोबाराचा अधिकार तुला माहित नाहीत. ती स्वतः मूर्तिमंत ज्ञान तुझी संगत मागतय. जा तीर्थयात्रेला. नामदेवरायाने सांगितलं देवा काय तीर्थयात्रेमध्ये. त्रिभुवनीचे राज्य सांडोनी या दूरी. अरे देवा पंढरीचा भिकारी झालो त्रिभुवनाचं राज्य सोडून. आम्हाला कुठं तीर्थयात्रेला जायची गरज नाही, सगळे तीर्थ इथंच येतात. सकळ ही तीर्थे घडती एक वेळा. नुसती चंद्रभागा चंद्रभागा डोळा अवघीच तीर्थी घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया. किंवा शंकर सांगी ऋषी जवळी सकळ तीर्थी माध्यान काळी. येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. कशाला धाडतो तीर्थयात्रेला. देवाने हृदयावर हात ठेवला. देवाने सांगितलं नामा तुझा भाव निर्मळ आहे, स्वच्छ आहे, मला माहित आहे. पण माणसा ज्ञानोबाराय संगत मागतात आणि तेवढ्या महात्म्याबरोबर तुला तीर्थयात्रा करण्याचा योग आहे. का जात नाहीत. देवाच्या म्हणण्यानुसार नामदेवराय निघाले. कुणाबरोबर. ज्ञानोबाराय बरोबर. काय ज्ञानोबारायची संगत असेल महाराज. ती काही साधी संत नव्हती. उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी सांगदेव. भगवान श्री ज्ञानोबारायच्या सहवासामध्ये तीर्थयात्रा केली नामदेवरायांनी. तीर्थयात्रेतली आता तीर्थावळी तुम्ही सगळी वाचलेली मंडळी. तीर्थयात्रेमध्ये आलेले अनुभव नामदेवरायाला संत सहवासामधला खूप अनुभव चांगला आला. पूर्ण तीर्थयात्रा झाल्याच्या नंतर तीर्थयात्रेमध्ये काय काय घडलं मी सांगत नाही. तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर जगाच्या मालकाने पण ज्ञानोबाराय सोबत जात असताना देवाचं पण हृदय पहा बर का. ज्ञानोबारायला सांगितलं माझा नामा भोळा आहे. याला तहान लागलेली कळत नाही, याला भूक लागलेली कळत नाही. देव किती काळजी घेतो. आरुष साबडे नामे माझे वेडे मार्गी मागे पुढे सांभाळावी. याला तहान लागलेली कळत नाही, याचा सांभाळ करा. ज्ञानोबारायने सांगितलं देवा चिंता करू नका. आणि पूर्ण तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर देवाने नामदेवरायला विचारलं नामा माझ्या ज्ञानोबाराय सोबत तुम्ही गेलतात, कसा अनुभव आला. दुःख मिळालं का सुख मिळालं. तेव्हा दुःख तर तीळ मात्र नाही, सुख किती मिळालं. नामदेवराय म्हणतात काय सांगावं. अभंगाच्या संत संगतीचे काय सांगू सुख. 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 संत काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारखे नाही रे. आपणा पारखे
साधू थोर झाला 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 संत संगतीचे काय सांगू सुख अपना पारिके करते तात काळ अपना पारी नाही दे अपना पारिके नाही दे सांगू सुख अपना पारिके नाही दे अपना पारिके नाही दे अपना पारिके नाही दे फार गोड अभंग आहेत. संत संगतीचे काय जिथं सांगता येत नाही तिथं माणूस म्हणतो काय सांगावं. आता बोलण्यामध्ये फरक आहे बरं का. लोकायला विचारलं की नाही कुठं जेवाय गेल्याच्या नंतर कसं काय झालं जेवण, काय सांगावं जेवणाचं, शब्द तेच आहेत. काय कायला विचारलं कसं काय झालं, काय जेवण होत. शब्द बोलण्यामध्ये फरक आहे. जिथं सांगताच येत नाहीत तिचं मोजमाप करता येत नाहीत संतांच्या संगतीतल्या सुखाच. म्हणून नामदेव राय म्हणतात काय सांगावं देवा, माझ्या ज्ञानोबारायाच्या सहवासामध्ये जे मला सुख मिळालं, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तिथे. आपल्यासारखं नाहीयेत. काय करतात संत महात्मे सहवासामध्ये गेल्याच्या नंतर. ज्ञानोबाराय म्हणतात आई असते ना, आई लेकराचा सांभाळ करते. आई लेकराचा काय करते, सांभाळ करते. आपणा पारिखे शब्द फार महत्वाचा आहे बर का. कोणतं माईक आहे बघ. आपणा सारिखे नाही तेथे शब्द फार महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे, माणसं काय करतात, तुम्हाला तोंडावर सुख देण्याचा प्रयत्न करतात, बोलतात चांगलं, बाबा तुमचं काय वर्णन करावं, बाबा तुमचं काय वर्णन करावं. थोडंसं बाजूला गेलं ना, त्यांना विचारलं त्यांच्यामध्ये काय वर्णन करायसारखं हो, काय नेमकं विशेष काय, त्याच्यासारखा नालायक माणूस गावातही नाही म्हणत. पण वर्णन काय उगा तोंडापुरतं म्हणावं लागतंय म्हणून शब्द वापरला आपणा पारिखे नाही तिथे. तुमचं हित व्हावं, हित जोपासावं, हीच साधूची मनामधून इच्छा आहे महाराज. आई लेकराचा सांभाळ करत असते. लेकरू चालत असताना, रांगत असताना चालायला शिकतं ना, ते चालत असताना असं डवलत डवलत चालतं, म्हणून आई त्याच्या पाठीमागं धावत असते. आई कशामुळे, लेकुराचे हित 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 वाहे माऊलीचे चित्त 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 ऐसी कैवल्याची यादी ऐसी कैवल्याची यादी ऐसे कैवल्याची
कळवळ्याची ऐशी कळवळ्याची राती ऐशी कळवळ्याची राती नारायण राधे राधे लेकुराचे हितवा हे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ते प्रेम माय करत असते, माऊली करत असते. त्या आईनं लेकराच्या पाठीमागं धावावं. माणसं म्हणले का हो, त्या लेकरानं पायावर उभा राहणं ही आईची इच्छा आहे का? मग का पळते त्याच्या पाठीमागं? ज्ञानोबा म्हणतात त्याच्यात एक विशेषता आहे. कशामुळं धावत असते त्याच्या पाठीमागं? ते चालता चालता इकडं तिकडं पडू नये, त्याचा तोल जाऊ नये म्हणून आई त्याच्या पाठीमागं धावते. याच्याकरता ओवी आहे ज्ञानोबाची. लढियाची बाळका किरीटी गवसनी करोनी स्नेहाची दिठी, स्नेहाची कृपेची खेळता पाठोपाठी माऊली धावे. ज्ञानोबाराय तसा आपला सांभाळ करतात महाराज. म्हणून ज्ञानोबाराय ज्या वेळेस समाधीला बसले ना, नामदेवराय इतकं कोणीच रडलं नाही महाराज, कोणीच रडलं. पुषे रुक्मिणी कांत कारे तो निवान नामा शोकाक्रांत कवण्या गुणे. नामदेवरायची मुलं होती ना, ते समाधीची जागा झाडायला होती, समाधीची जागा, आणि नामदेवराय रडत होते. ज्ञानोबारायसाठी नामदेवराय रडले नवल नाहीत. स्वतःचे बंधुत्वाचं नातं दूर होतं, पण गुरुत्वाचं नातं ज्यांचं जवळ होतं ते निवृत्तीनाथ महाराज रडले. जगाचा मालक रडला, जगाची मालकीन ज्याच्यासाठी रडली ते ज्ञानोबाराय आहेत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 पांडुरंगाने निवृत्तीनाथ महाराजाकडे पाहिला. अहो तुम्ही गुरु आहात, आणि गुरु काय करत असतो? गुरु हा संसाराला दूर करत असतो आणि ईश्वराला जवळ करून देतो, त्याचं नाव आहे गुरु. आणि संसार ऐसा दारुणू जो भेटलाची हरे शिनू, तो ज्ञानदानी सकरनू भजिजे गुरु. आणि गुरुच्या डोळ्याला अश्रू म्हणल्यानं अवघड दिसाले. कोण म्हणायत? पांडुरंग परमात्मा. निवृत्तीनाथ महाराजांनी गोड उत्तर दिले. महाराज निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माझ्या ज्ञानोबारायांनी कधी मर्यादा ओलांडली नाही. का? ते माझे भाऊ होता, बंधू होता. आई वडील गेल्याच्या नंतर सगळी जबाबदारी कुटुंबाची ज्ञानोबारायांनी सांभाळली. अहो त्या कुटुंबाची सांभाळी याच्यात नवल नाही, या जगाच्या कुटुंबाची सुद्धा ज्ञानोबारायांनी जबाबदारी सांभाळली. महाराज निवृत्तीनाथ महाराजाचे शब्द ते समाधी प्रसंगामध्ये गोड लिहिलेत. अमर्यादा कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. गुरु शिष्य पण सिद्धीला नेलं माझ्या ज्ञानोबारायांनी. बरं ते तर सोडा हो. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मी मोठा आहे वयाने, आणि वयाने लहान ज्ञानोबाराय आहे. मला सांगा देवा, तुम्ही मोठ्याच्या आधी लहान्यानं जाणं कितपत योग्य? मोठा भाऊ माग राहावा, लहान भाऊ अगोदर जावा, हे बरोबर आहे? ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उफराटे. हे उरफाट आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराज रडू लागले. जगाच्या मालकाच्या डोळ्याला अश्रू. आणि रुक्मिणी आई साहेबांनी पाहिले, निवृत्तीनाथ रडतात, त्यांचे बंधू आहेत. तुम्ही जगाचे मालक आहात, नाथ आहात, तुम्ही का रडता? त्यावेळेस देवाने सांगितलं, देव म्हणती रुक्मिणी हाची योगी देखिला नाही, तेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी.
धन्य धन्य धरातळी जो याती दृष्टीने हाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा सकळ ही कुळे पवित्रा याचे नि दर्शने होती. एवढं सगळं बोलल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेबाच्या डोळ्याला अश्रू आले महाराज. देवाने विचारलं आता तू का रडते. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं म्हणे धन्य धन्य जियेचे कुशी ज्ञानदेव जन्मले. मी ज्ञानोबारायासाठी रडत नाही, मग ज्ञानोबारायासारख्या महान संतांना जन्म देणाऱ्या आईच्या कुशीला धन्यता देते. म्हणे धन्य धन्य जियेचे कुशी ज्ञानदेव जन्मले. आणि इकडं नामदेवरायांना शरीर टाकून दिलं महाराज. गडबडा लोळू लागले नामदेवराय. कशामुळे. ज्ञानोबारायाला नामदेवरायाला ज्ञानोबारायाच्या संगतीतलं सुख अनुभवलं होतं मला. का माझ्या ज्ञानोबारायांनी लोकांचे संकट सहन केली, त्रास सहन केला, पण जगाला सुख दिलं. आणि ते सुख असं होतं ते सुख वर्णन करण्यासारखं नाही. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. जग असं आहेत महाराज. आज तुम्हाला चांगलं बोलल, जसा जसा काळ बदलल तसं तसं जग बदलत असतं. आज तुम्हाला चांगलं म्हणणारी लोक, लोकांचं सोडा हो, कुटुंबात आज तुम्हाला चांगलं म्हणणारी लोक शेवटच्या काळाला चांगलं म्हणत नाही. त्याचं नाव आहे संसार. ते संसारातलं सुख आहे, ते तिथं सुखच नाहीत महाराज. उगाच ज्ञानोबाराय म्हणतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. ही कल्पना आहे. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे दुःखाची कल्पना, खत्व वचना येऊ पाहे, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. म्हणून सुख नाहीयेत, सुख फक्त संताच्या संगतीमध्ये. संत संगतीचे काय सांगू सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे. नित्य दुनवे तुझया नामे, नृत्य दुनवे तुझया नामे, नृत्य दुनवे तुझया नामे. होते सकळ कर्मे दान, होते सकळ कर्मे, होती सकळ कर्मे, होती सकळ कर्मे. काळ डुलत जो, डुलता तो काळ, डुलता सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे. नित्य गुणावे तुझिया नामे, भगवती सकळ करवे, सर्व काळ प्रेम डुलत जो. सुखया संत समागमे, नित्य जुनावे तुझ्या नामे, ग्रहण होती सकळ कर्मे, डुलत जो. सुखया संत समागमी नित्य दुनवे तुझे आनान. दहन होती सकळ कर्मी, सर्व काळ प्रेमी डुल्लत असो. मनोनी नाही काही चिंता. अहो कुटुंबाला सुख दिलं याच्यात नवल नाहीत. ज्ञानोबाराय म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिनी लोकी जाईन गे माय तया पंढरपुरा. ऐका, अवघाची संसार हे विश्वची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला.
स्वतःचा स्वार्थ पाहत नाही, त्याचं नाव आहे साधू महाराज. ज्ञानोबारायच्या किती ओव्या सांगावं तुम्हाला. आता ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर आहे, ज्ञानोबारायचं वर्णन करावं म्हणून ज्ञानेश्वरच्या ओव्या सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात संत महात्म्याचं जीवन कसं असतं बर का. जो खांडावया घाव घाली कालावनी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. महाराजांनी गोड दृष्टांत दिला. झाड आहे आणि झाड काय करतं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखादा प्रवासी आहे थकून आला, त्याला गार सावली देतं बर का, गार सावली देत. आणि कुऱ्हाड घेऊन तोडायला आल्याबरोबर त्याच्या अंगावर फांटा पडून मरते. बरोबर आहे काय बाप? नाही महाराज, तोडायला आलं ना त्याला सुद्धा सावलीत देत. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. झाडाला काही घेणं देणं नाही महाराज. ज्यानं लावले त्यालाही सावली, त्यालाही फळ, आणि जो तोडायला आला त्याला सुद्धा गार सावली देतं, त्याचं नाव वृक्ष. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर. म्हणून ज्ञानोबारायाने कधी दूर केलं नाही लोकाला महाराज, सगळ्याला जवळ केलं. मूर्ख लोक असतील, माणसं काय करतात थोडे हुशार झाले ना, मूर्ख लोकाला जवळ करणं करू बी नाही, आपल्यासारख्याचा ते अधिकार आहे नाही, ते उगा आपल्या डोक्याला ताण येते. कुणाचे नादी लागणं बरोबर नाही. ते संत महात्म्यानंच करू जाणं. जवळ घेणं, मस्तकावर हात ठेवला आपण सारखे करीती तात्काळ. आपण कोणाच्या मस्तकावर हात ठेवायला गेलो तर आपणच त्याच्यासारखे तात्काळ व्हायचे. हे आपला अधिकार नाही महाराज, ते संत महात्म्याचा अधिकार आहे. आणि ज्ञानोबारायांनी ते करून दाखवलं. पसायदानामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, व्यंकटी म्हणजे वाकडेपण, चुकीचे लोक वागतात ना, ज्ञानोबाराय म्हणतात ते चुकीची नाहीत, ते चुकीचे नाहीत, त्यांच्या मनातली जी चूक आहे, वाकडेपण आहेत, तो जर दूर गेला ना, ते आम्ही सारखीच आहोत. संतांचे विचार आहेत. म्हणून सगळ्याला जवळ केलं. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, सगळे या पण पवित्र होऊन जा, हे संताचं ठिकाण आहे. यार लहान थोर, यार यार लहान यात भलत्या नारी जाती भलत्या नारे करावा विचार, न लगे चिंता कवनाची, यार यार लाल तोर, यार यार लाल तोर, यार यार लाल थोर, यार यार लाल थोर, यार यार लहान थोर, याती भलत्या नारी नारा, हे करावा विचार, लगे चिंता कवनाची, लाल थोर, याती भलत्या नारे करावा विचार, लगे चिंता यारे यारे लहान थोर, लहान या थोर या. काही ठिकाणं असतात थोर थोरच या म्हणतात लोक. लहान लहान येऊ, थोर थोर या. लहान येऊ, पण इथं लहान या थोर या. याती कोण्याही जातीतली असा, याती भलत्या नारी, लाडक्या बहिणी सगळे या. नारी नर करावा विचार, न लगे चिंता कवनाशी. आणि ज्ञानोबारायाने करून दाखवलं.
वेशेच्या कुळात जन्माला आलेली कानोपात्रा तिला सुद्धा संत करण्याची ताकद ज्ञानोबारायमध्ये. विठ्ठल विठ्ठल जे स्वतः खातात ना माणसं कधीच मोठे होत नाहीत. जे स्वतः करता विचार करतात ते कधीच मोठे होत नाहीत. त्यांच्या आयुष्यापुरतं मोठं होतील, लोक विचारतील त्यांना, पण जगाचा विचार ज्यांनी केला ना ते अजरामर आहेत. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वाटून खातात ना ते मोठे राहतात. म्हणून मोक्ष वाटत चालले हे लोक, मोक्ष वाटत चालले. ज्ञानोबाराय तुकोबाराय भक्तीच्या वाटा दाखवत चालले. ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणून आज ते अजरामर आहेत. आजही ज्ञानोबाराय तुकोबारायचे अभंग लोक कंटाळतात का? सप्त्यामध्ये कंटाळत एकच अभंग राहते की नाही सांगा बरं. सुरुवातीपासून हरिपाठाला सुरुवातीला अभंग कोणता आहे? हरिपाठ सुरू करता वेळी आधी रामकृष्ण हरी झाली रूपाचा अभंग घेतोच. सकाळी काकडी आला रूपाचा अभंग, दुपारी गाथा भजनाला, कीर्तन सुरू झाल्या लोक म्हणतात काय रूपाचा रूपाचा, एखादा दुसरा काही घ्याय ना काय असं म्हणतोय का कोणी? घ्यावाच लागतो, कंटाळा येत नाही महाराज. अहो सामान्य माणसाची वाणी किती बारे येईल ती बदलून जाईल महाराज, त्याला कंटाळतात लोक. ही वाणी पवित्र झालेली वाणी आहे. तपश्चर्येने मुखातून शब्द निघालेले आहेत, त्या शब्दाला कोणी कंटाळत नाहीत महाराज. ही ताकद आहे ज्ञानोबाराय तुकोबारायची. सुंदर ते ध्यान अभंगाला कोणी कंटाळ नाही. या वर्षी रूपाचा अभंग कीर्तनाला घेतला, पुढच्या वर्षी दुसरा बदलला, असं झालं का? ते म्हणण्याचे भाग सोडा वेगवेगळे राहत. बरं कीर्तनात नाहीत, ते संगीत भजन असले तिथे रूपाचा अभंग म्हणतात. हा तिथं का म्हणतात का रूप काय पाहता लोचनी ग म्हणत नाही, रूप पाहता लोचनीच म्हणतात महाराज. ही साधूची वाणी आहे, पवित्र झालेली वाणी आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे झरा आणि आहे मुळीचाची खरा. हे झरा आटणारा नाही महाराज. ही संत महात्म्याची ताकद आहे. नामदेव राय म्हणतात या संत महात्म्याचं काय वर्णन करावं, आपणा पारिखी नाही तेथे. म्हणून या कलियुगामध्ये साधू एवढं कोणी मोठं नाहीत. अभंगाच्या दुसऱ्या साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर रजना साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलयुगी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. साधू थोर जाना, साधू थोर, साधू थोर जाना कलयुगी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. साधू थोर जाना, 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 साधू थोर
साधू तोर जाना 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 साधू थोर 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 जाना साधू तोर जाना साधू तोर जाना साधू तोर जाना काली योगी साधू थोर जाना कलियोगी साधू तोर जाना काली योगी साधू थोर जाना कलियोगी हे साधू तोर जाना 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 साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू तोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू तोर जाना वा टाळी वाजवा सर्वांसाठी. गोड भजनी मंडळ मृदंगाचार्य तुम्ही श्रोते मंडळी असे थोडेच का होईना असे फ्रेश बसलेत. मला वाटाले उजडो स्तोर कीर्तन करा. तस करा तुम्ही जा घराकडे. चल द्या म्हणा मी जातो घराकडे. जगत नामदेवराय म्हणतात साधू थोर जाना. या कलियुगामध्ये साधू एवढं कोणी मोठे नाही. म्हणून संत महात्म्याने आपल्याला सगळं शिकवलं असताना माणसं उगाच कोणीकडे भरकटतात. पाया कुणाच्या पडावं. तुकोबारायचा पूर्ण गाथा पहा, कुणाच्याच पुढे झुकले नाही. मला एक संत आणि दुसरे देव हे जर सोडले ना, कुणाच्याच कुणाचं वर्णन सुद्धा केलं नाही, कुणाच्या पुढे झुकले नाही. संत गुरु संत एकच त्यांचे, गुरु संत आणि देव. माणसं म्हणतात कोणाच्या पाया पडावं. पाया पडल्यान काय होते? संतांच्या पाया पडल्यावर काय होते? संतांच्या पाया पडावं. तीर्थयात्रा, बरं तीर्थयात्रा केल्यावर काय होते? इकडं मायबापाला भाकर दे ना, सगळी येडी घालून जरी आला. जी बाई नवऱ्याच्या पाया पडणं, सासू सासऱ्याच्या भाकर देणं, तिनं महाराजाच्या पायावर डोसकं जरी फोडून घेतलं काय फायदा आहे का? काहीच फायदा नाही. नाही फायदा. तुमचं स्वकर्म नीट करा. ज्ञानोबा म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा, पूजा केलिया होया पारा तोषा लागी. त्या देवाला संतोष करायचा असेल ना, स्वकर्म चांगलं पाहिजेत माणसाचं. संतांनी हेच शिकवलं. संतांच्या पाया पडणं म्हणजे काय? संताची पायी हा माझा विश्वास. संताच्या पायावर विश्वास म्हणजे काय? संताचे पाय म्हणजे संताचं ज्ञान आहे. संताच्या ज्ञानावर विश्वास ठेवणं म्हणजे संताच्या पायावर विश्वास ठेवणं. विठ्ठल देवापेक्षाही साधूला महत्व आहे. तुकोबाराय म्हणले देवा काय मोठेपणा गाजवाला, आणि आम्ही जर नसतो तर तुला कोण ओळखीत होतं? कोण ओळखीत होतं? आणि याला रूपाबळे आणि करोनी खळे हरिदासी. म्हणून देव सुद्धा चरणीचे रजवंदी शुळपाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. हे संताचा महिमा आहे. देवाला सुद्धा इच्छा व्हावी. देव म्हणतात खरं सांगू का, मला संताच्या घरामध्ये, नाथबाबाच्या घरातून देवाला बाहेर काढलं, हाताला धरून.
बाहेर काढलं आणि देवाने असं फिरून पाहिलं. देवाला विचारलं का परत परत पाहता? देवाने सांगितलं, देव म्हणे माझे पुरतसे कोड, संगतिया गोड वैष्णवांची. जरी देव दौडोनी घातला बाहेरी, परतोनी पाहे तव घरा भीतरी वो. म्हणून जगाचा मालक दुर्योधनाच्या घरी थांबला नाही. कुणाच्या इकडे गेला? उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जाय. उद्धवजी चल विदुरा घर जाय. शंभर के बोरे सुदाम जी के पोहे, शंभरी के बोरे सुदाम जी के पोहे, रुचि रुचि भोजन ले जाए. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरी के बोए सुदाम जी के बोए, शबरी के बोए सुदाम जी के बोए, रुचि रुचि भोजन पाए. उद्धवजी चल विदुरा घर जाय. उद्धवजी चल विदुरा घर जाय. बडे बडे मंदिर. उद्धवानं असं देवाकडे पाहिलं. देवाला म्हणला, देवा त्या विदुर काकाच्या घरी काय नुसती झोपडी आणि खायला काही नाही, कपडे बरोबर नाहीत, केवढाले बंगले तिथं, एसी रूमा, बडे बडे मंदिर. देवाने सांगितलं, कोण काम के भाव आगर नाही पावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. अरे तिथं भावच नाहीत, एवढाले मंदिर काय कामाचे? मोठी मोठी बरं केवढ कोणाचा केवढा बंगला झाला तरी आपल्या काय कामाचा? होय, आपल्याला झोपडीच बरी ना. जे घर आहे तेच आपल्या कामाचं. ज्याच्या त्याच्या नशिबाने बांधलं, आपल्याला त्याला दोष द्यायचा नाही. काय काय माणसं ते बांधणाऱ्याला दोष देतात. घर बांधणारे एकानं 4 मजली घर बांधलं, दुसरं म्हणाला काय मस्त घर बांधले, मुंड्या ओढून बांधले म्हणला. आपण त्याला दोष द्यायचा नाही ना. आपल्याला ते जायचं नाही, जाऊ नये. भगवान परमात्मा म्हणतात, बडे बडे मंदिर कोण काम के भाव आगर नाही पावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. तुला माहित नाही का उद्धवा, मी शबरीची उष्टी बोरं खाल्ली, सुदामजीचे पोहे खाल्ले, आणि मग ही सगळी मंडळी कुठं आली? विदुर काकाच्या घरी आली. विदुर काका घरी नव्हते. झोपडीचा जाता येत नाहीत. एकदा एकदम दरवाजा वाजवला झोपडीचा. ती झोपडीला का दरवाजा कड्या फिड्या थोड्याच पक्क्या होत्या, पण एकदम जाता येत नाही ना, नियम आहे ते. संत महात्म्याच्या ती एक कविता फार मला आवडते बस, तुकडोजी महाराजाची. तुकडोजी महाराजाची, दारास नाही दोऱ्या या झोपडीत. त्या लोकांच्या घरामध्ये, तुम्ही श्रीमंताच्या घरी गेले ना, आधी तिथं पाटी लिहिलेली असते. काय? त्या बंगल्याच्या त्या गेटलाच मोठी पाटी असते. तिथे लिहिली त्या पाटी. त्या गेटला काय पाटी राहते? त्या घराच्या गेट पशीच, कुत्र्यापासून सावध राहा. घरात राहतात माणसंच, पण कुत्र्यापासून त्याच्यातून चोरी होण्याची भीती आहे. तुकडोजी महाराज म्हणले, दारास नाही दोऱ्या या झोपडीत, महाले आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. माझी झोपडी मोकळी, येता तरी सुखे या आणि जाता तरी
सुखी जा. आकाश पांघरावे भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे प्रभू नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. ही झोपडी विदुर काकाची आहे. आणि मग विदुर काकाची पत्नी स्नान करत होती. देवाचा आवाज ऐकल्या बरोबर विदुर काकाच्या पत्नीनं दरवाजा उघडला. कपडे सुद्धा बदलण्याचं भान नाही. आणि तशीच हाताला धरून इथं बसू का तिथं, इथं बसू का तिथं. शेवटी जमिनीवर बसवलं आणि केळीचे ती झाडानं, जुन्या काळातले केळीची झाड, आणि ते एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. काय द्यावं खायला देवाला. गाभा आपण खाऊ लागली आणि केळीचे सालके देवाला देऊ लागले. बराच वेळ झाला. नंतर विदुर काका आला. काका आले आणि बघितलं, अगं अगं हे काय करते. जगाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे, आज तुझ्या जवळ बसलाय आणि हे काय करते तू. मग सावध झाली. माफ करा, मला काही कळालंच नाही, भानच राहिलं नाही. देवा, माझी पत्नी भोळी आहे, तिला कळालं नाही, तुम्हाला तर कळायला पाहिजेत. देवाने काय म्हणावं. देवाने सांगितलं, विदुरजी खरं सांगू, मला पण काहीच कळालं नाही, मला सुद्धा भान राहिलं नाही. बरं ते जाऊ द्या म्हणलं, तर झालं गेलं. मी बाजारातून मिठाई आणली, एवढी मिठाई खा आणि तृप्त व्हा. हातावर मिठाई घेतली, तोंडामध्ये टाकली. विदुर काकाला जगाचा मालक म्हणतो, खरं सांगू विदुरजी, राग तर येणार नाही ना. देवा, काही राग येणार नाही, बोला, तुम्ही आमच्या घरी आलात, काय राग आहे त्याच्यात, बोला. जी गोडी केळीच्या सालक्यामध्ये होती ना, ती तुमच्या मिठाईमध्ये नाही. याला साधूचं मोठेपण म्हणतात महाराज. जगाचा मालक कुठेही जात नाहीत, साधूच्या घरी येतो. हे साधूचं मोठेपण आहे. सगळं जग त्याच्या पाठीमागं, ते साधूच्या माग. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. घोर प्रेमाचा भुकेला हाची. आपलं तिकडं जायचं नाही, पण जगाचा मालक, एवढा मोठा मालक, विश्वाचा जनिता, तो साधूच्या घरी येतो. ते साधूचं मोठेपण किती असेल. माझे नामदेव राय म्हणतात, म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना. या कलियुगामध्ये जर कोण मोठा असेल तर ते साधू आहे. का मोठे आहेत? कारण त्या इहलोकामध्ये राहत असताना सगळ्याशी समान राहतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणात, इहलोकी तोची सर्वभूती सम, सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम. इहलोकी भोते, इहलोकी भोते, सर्वभूती सम, सर्वभूती जोग, इहलोकी भोते, सर्वभूती सम, इहलोकी तोची, इहलोकी तोची सर्वभूती सम, सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम. इहलोकी तोची सर्वभूती सम, सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम.
शरीराचा भ्रम शरीराचा भ्रम शरीराचा भ्रम कदा शरीराचा भ्रम शरीराचा भ्रम साधू थोर जाना 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 इहलोकी तोची सर्वाभूती स्तम शरीराचा भ्रम नेणे कदा. ज्ञानोबाराय गोड वर्णन करतात. या सम शब्दावर एक गोड ओवी लिहिली ज्ञानोबारायने. समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची समर्थाची पंगत आहे आणि त्या पंक्तीमध्ये तळघरामध्ये बसलेली पंगत त्याला तेच पक्वान नाही, मधल्या ताळावर बसलेली त्याला तेच पक्वान, वरच्या ताळावर बसलेली त्यांना सुद्धा ही समर्थाची पंगत आहे. नाही बऱ्याच आपण पंक्ती पाहतो, इकडं VIP वेगळंच, तिकडं वेगळंच, तिकडं बुंदीन भात वेगळा. काय कायला बुंदी मिळाली तर कुणाला भात मिळाला, कायला वरण मिळालं नाही मिळालं, काही कदरून तशीच निघाली घराकडे, गर्दी झाली म्हणली इथं चला. तसं नाही, समर्थाची पंगत आहे, समर्थाची. इथून कोणी उपवाशी जातच नाही महाराज. समर्थाची पंगत पोटाने उपवाशी जात नाहीत आणि मनाने सुद्धा उपवाशी जात नाहीत. समाधान मन होतं ते साधूचं घर आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानोबारायच्या सहवासामध्ये रेडा आला, रेडा तृप्त झाला रेडा महाराज. ज्ञानोबारायने त्याला समाधी दिली. कुठं? आळे फाट्याला. आणि आळे फाट्या ज्या ठिकाणी रेड्याला समाधी दिली तिथं रेड्यासाठी मंदिर झालं. रेड्यासाठी मंदिर होतं. ही साधूच्या सहवासामधली ताकद आहे मला. आता कोणी बांधील का माय बापाचं? कोणी बांधील मंदिर? मंदिर मात्याच कोणी नीट करीन. मात्या खेड्यापाड्यानं बरं आहे बरं का, चांगली परिस्थिती. अहो मात्या नीट करणं सोडून द्या, काय काय मातीला येण्यात हो. तुम्ही पेपरला वाचले की नाही? अमेरिकेत शिकायला लेकरं पाठवली आणि वृद्धाश्रमामध्ये त्याचा मृत्यू झाला. वृद्धाश्रमामध्ये मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर तरी लेकरं बाळ येतील, पोरं येतील त्याचे म्हणून फोन लावला. तिकून त्याने सांगितलं कशाला आमचा टाइम बरबाद आणि वेळही जातो, पैसा खर्च होतो, त्याच्यापेक्षा तुम्हाला चिकून पैसे जे लागले ते टाकतो. जे खर्च अंत्यविधीचा आला ते सांगा आम्हाला, तिकूनच पाठवा. कुणाविषयी बोलतात लोक? कुणाविषयी? स्वतःच्या मायबापाविषयी या कलियुगामध्ये बोलणारी लोक आहेत महाराज. आणि काही खोटं थोडंच आहे. पण ज्ञानोबारायच्या सहवासामध्ये आलेला रेडा सुद्धा वायाला जात नाही. ज्ञानोबारायची ताकद आहे. विडाला 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 प्राण्यावरही तेवढीच कृपा, चालविली जड भिंती, भिंतीवरही तेवढीच कृपा, आणि चांगदेवासारख्या 1400 वर्ष जगणाऱ्या योग्यावर सुद्धा तीच कृपा ज्ञानोबारायांनी सामान्य माणसावर केली. म्हणून हे जग तुम्ही आम्ही आज एकत्रित कशामुळे? ज्ञानोबाराची ताकद आहे. इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा. त्यांना माहित आहे शरीर जायाची ठेवणी,
शरीरावर प्रेम करणारे तुम्ही आम्ही आहोत महाराज. त्यांनी कधी शरीर चांगलं राहावं, कथेची सामग्री द्यावं. शरीर चांगलं आहे ते कथा कीर्तन आहे. होय बापू कोणी का? होय बापू, शरीर चांगलं आहे तर ऐकू येते का तुम्हाला? बरं जाऊ द्या. खाण्याची मजा कोण रोख आहे? होय, खाण्याची मजा कुठ रोग आहे? बर, जेवणाचा आनंद केव्हा येतो? सोपं आहे की हो, का अवघड नाही, काय नाही, काय वेदांत नाही, काय नाही. जेवणाचा आनंद केव्हा येतो? सप्ताह आल्या. अहो, भूक लागल्याशिवाय जेवणाची किंमत कळत नाही आणि आनंद येत नाही. आणि तुम्ही पोटभर जेवण केलं, तुम्हाला किती बी पंचपक्वानाचं ताट आल्यावर खाईल का? माझ्यासारखं खाईल म्हणा एकदम. पण भूक लागल्याशिवाय जेवणाचा आनंद नाही. तृप्ती झाली जैशी साधने सरती अपयशी. तसं शरीर चांगलं पाहिजे, शरीराचं आरोग्य चांगलं पाहिजे. सुंदर, अहो देवाने दिलेले आयुष्य सुंदर जगलंच पाहिजे माणसं. कारण याच्यासारखं शरीर सुंदरही काही नाही आणि नाशिवंतही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधीची थार नाही. अपवित्र शरीरायशे पण परमात्मा जवळ केल्यानं शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. पण या शरीराची आसक्ती, या शरीराचा भ्रम केला नाही कधी महाराज. आणि ज्ञानोबारासारखं तेजस्वी जिवंत नव्हतं. आता तुम्ही किती मेकअप करा बरं, संत महात्म्याचं जसं तेज होतं बर का, उगवला खांब कर्दळीचा, हे ज्ञानोबाराय. कर्दळीचा गाभा हे ज्ञानोबारायचं तेज होतं. पण शरीराचा भ्रम कधी केला नाही महाराज. माणसं बाहेर निघता वेळी बघा तुम्ही, घरी 8-8 रोज बनेली धुत नाही, बाहेर निघता वेळी बघा तुम्ही माणसं बिचारे. शरीर चांगलं राहावं बरं का, शरीराबद्दल मी बोलत नाही, पण किती राहावं. काही काही एवढी ती प्रसाधन वापरतात की त्यानंच उलट शरीर घाण व्हायचे. बाहेर निघता वेळी बघा तुम्ही, माग ते कीर्तना सुद्धा ती शेंट मारू लागली. ते आपल्याला जर म्हणलं डोकं उठत त्या. बाहेर जाता वेळी पावडर काय लावतील, गंध काय लावतील, ते इतकंच काढलं त्यांना सवय. का शेळ्या हुसकाला. किती शरीरावर प्रेम करा. संत महात्म्याने एवढी आसक्ती याची केली नाही. शरीराचा भ्रम नेने कदा, परोपकारी ज्याने झिजविली काया. हे शरीर परोपकारासाठी झिजवलं, त्याचं नाव संत महात्मे. शरीराचा भ्रम नेने कदा. नामदेवरायांनी फार सुंदर दृष्टांत दिला. गाय असते ना, गाय, ज्ञानोबा म्हणते तिचं दूध न सर्वांना समसमान असतं. त्याप्रमाणे साधूचं ज्ञान हे सगळ्या जगाला समान आहे. अपघाच्या नामा माने गाय दूध कसाय. नामा माने गाय दूध कसार. नाम माने गाय दूध एक सार. नाम माने गाय दूध एक सार हो. साधनी
थोर जाना साधू 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 थोर जाना कला योगी साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू तोर जाना कलियोगी रना पमगमर निद साने रगर मपगर
साधू तोर जाना साधू तोर जाना कली योगी ये साधु थोर जाना योग साधु थोर जाना योग साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना थोर जाना थोर जाना पार कुमाई टाळी वाजवा बसलेली मंडळी टाळी वाजवा माय बाबा. जय 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 ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबा 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 ज्याने टाळी वाजवली त्यालाही धन्यवाद, नाही वाजली त्यालाही धन्यवाद. तुम्ही टाळी वाजवून भजन कवा करसाल बरं? किती सप्ती झाली किती महाराज मातीत घालायचा विचार आहे. शेवट तरी कीर्तन म्हणजे काय असते महाराज? जेथ कीर्तन हे नामघोष निर्लज्ज करीती हरीचे दास. तिथं लाज वाटायचं कारण नाही. कीर्तनात बसले ना म्हणा म्हणल्या तरी म्हणाय पाहिजे. म्हणलं तुम्ही म्हणलं तुमच्यावर मी नाराज नाही, कारण महापापराशी त्याची झाली होळी वाजविता टाळी विठ्ठल नामे. विठ्ठल नामानं टाळी वाजवली ना महाराज म्हणतात जीवनामधले सगळे पाप खलास. महाराज माणसं म्हणले बरं उद्यापासून दुसरे कराय मोकळे. त्याची होत नाही. कळत न कळत घडलेली जीवनात पाप विठ्ठल नामाने टाळी वाजवली ना आपोआप. म्हणून आता सर्वांनी हात वर करा पुरुष मंडळी. वा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
वा वा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा वा 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 वा. द्यावे तेवढे धन्यवाद, तुम्हाला कमी आहेत. शेवटच्या चरणात संत नामदेवराय म्हणतात, नामा मणी गाय दूध एक सार. गोमातेचं दूध पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची या पदराड. ते आव्हेरून गोचिड अशुद्ध का शेवी. गोमातेचं दूध हे पवित्र आहे. गोमातेच्या दुधाची चव ही सगळ्यांना कशी आहे? सारखी आहे. गाईचं दूध सगळ्यांना, बाबांना गोड लागलं त्या बाबाला आंबट थोडंच लागतं. दुधाची चव माणसं म्हणली मग जर्शा गायचं. कदाचित त्या काळात नसतील बी जर्शा गाय. गाय म्हणजे गायच होती जुन्या काळात. आता जर्शा गाय निघाल्यात, त्याचं चव वेगळीच. पुन्हा दूधही कितकाले देतात त्या. ते काढणाऱ्यानं कटाळून बजालं म्हणून तोर 12, 15, 20, 25, 30. एक माणूस तर म्हणला मी की मारा सकाळ दुपार संध्याकाळ 2 वर्ष झालं दूध द्यायली म्हणला. काय काढा किती. पण गोमातेचं गावरा जी देशी गाय आहे मा, त्या गोमातेचा दृष्टांत दिलाय संत नामदेव महाराज. नामा म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर वृत्ती जैसा. संत महात्म्याचं जीवन त्या पद्धतीचं आहे महाराज. कसं आहे? गोमातेच्या दुधासारखं आहे. का दिला दुधाचा दृष्टांत? ते दूध माणसानं जर पिलं ना, त्या माणसाला पुष्टी येते, ताकद येते आणि त्यानं बुद्धी वाढत असते. तसं संत महात्म्याच्या ज्ञानाने तुमच्या जीवनामध्ये ताकद येते, ज्ञान वाढतं. माणूस घाबरत नाहीत. कशाला? जीवन. आज बरेच माणसं घाबरट आहेत महाराज, पण संत महात्म्याच्या जे सहवासामध्ये आले ते कधी कमी. मृत्यूलाही घाबरत नाहीत, कशालाच घाबरत नाहीत महाराज. रोज जीवन जगतात, आनंदाने जीवन जगतात. कारण साधूने त्यांना ते ज्ञान पाजलेले. साधू निरंतर वृत्ती दैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. म्हणून झालेली सेवा झाली का? 10 भगवान श्री ज्ञानोबाराच्या कृपेने चालत असलेला हा नाम सप्ताह आहे. थंडीचे दिवस आहेत. आता तरी तर खूप मी त्यावेळेस आलो तेव्हा सभामंडप नव्हता. अतिशय सुंदर अशा प्रकारचा सभामंडप झालेला. या संस्थांचा विकास हळूहळू आणखीन बराच होणार आहेत. महाराजाचं आता महाराजांची सुरुवात आहे, वय कमी आहेत. झालं का मंदिर ते केलंय का? बरं, असं का? वा वा, छान झालं. हळूहळू आणखीन या आश्रमाचा विकास भरपूर व्हावा. एवढा आश्रम व्हावा की नांदेड जिल्ह्यात दुसरा असा आश्रमच नसून आहे महाराज. एवढा आश्रम व्हावा की भगवान श्री ज्ञानोबाराच्या चरणी आपण प्रार्थना करूयात. महाराजाचंही नाव बरंच लौकिक व्हावं
ज्ञानोबारायच्या चरणी तुकोबारायच्या चरणी प्रार्थना करूयात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. महाराजांच्या आई वडिलांना सुद्धा, धन्य माता पिता तयाच्या, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. तुम्हा सर्व भजनी मंडळ गुणीजन मंडळींना धन्यवाद देतो. सर्व भजनी मंडळी, आमची देगावकर भजनी मंडळी, पांगरीकर भजनी मंडळी, गावातील भजनी मंडळी, जेरुंजकर बंधू महाराज, मृदंगाचार्य, कोण बाहेर गावचे माझ्या बरोबर आलेले बाबा, सर्वांना धन्यवाद देतो. हे बाबा हे आमचे हे पांडुरंगाचे पुजारी आहेत गावामध्ये. पण सकाळी स्नान करायचं, कधीच गरम पाण्याने करीत नाही, थंड पाण्याने स्नान, देवाची पूजा आणि माझ्याबरोबर नेहमी राहतात. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पण. सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली